पुण्यात झिका व्हायरसचा झपाट्याने प्रसार, रुग्णांची संख्या 7वर, सर्वाधिक धोका गरोदर महिलांना व लहान मुलांना. महाराष्ट्रात पुढील 72 तासात धो पाऊस बरसणार, IMD कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट. मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली, सरकारला दिली 13 जुलैपर्यंतची मुदत, संपायला अवघे 7 दिवस. साताऱ्यामध्ये लाडक्या बहिणीची घरी जाऊन नोंदणी, पथकाच्या माध्यमातून पाहणी, जागेवरच दिले जातील दाखले. नगर झुंडबंदी प्रकरणी सरपंचाचाही 7 जणांना अटक, शेळ्या चोरींच्या संशयावरून कुटुंबावर हल्ला. पीक विम्यासाठी 10,000 शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल, नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती. वसंत मोरेंना मनसे सोडल्याचा पश्चाताप होईल, राजू पाटलांचा टोला, म्हणाले आता फेसबुक लाईव्हवरच नेतृत्व करा. शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना 3 ते 5 वर्ष तुरुंगवास, पेपर फुटी आणि अन्य बाबी रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना. भविष्यातील मतभेद टाळण्यासाठी परिणय फुकेंना विधान परिषदेची उमेदवारी. मंत्र्याच्या वरद हस्ताने डांबर घोटाळा, बिलातून उकळले कोट्यावधी रुपये, जयंत पाटील यांचा आरोप. सूरजपाल बाबा 2 दिवस मुलीच्या मृतदेहाजवळ बसून होता. 24 वर्षापूर्वी मृतदेह जिवंत करण्याप्रकरणी पहिल्यांदा तुरुंगात गेला होता. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय. कसारा स्टेशनजवळ पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटली, रेल्वे सेवा थोडी उशिराने होईल. मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात येण्याचा नैतिक अधिकार नाही, मराठा क्रांती मोर्चाचे पत्र. लोकसभेतील सूत विधानसभेत उतरेल, गुलाबराव पाटील यांचा राहुल गांधींना टोला, म्हणाले संजय राऊत एक कूटबुद्धीचा माणूस. खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, जोगेश्वर भूखंड घोटाळा प्रकरणी दाखल सर्व गुन्हे मागे, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चिट. श्रेय ज्याचे त्याच द्यावे, लक्षात ठेवा, शिरोशारी एकवत अजित पवारांची विरोधकांना चिमटे. पिंक रिक्षा योजना, आता प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारची घोषणा. क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती, स्वतःची पाठ थोपवण्यासाठी पैसे दिले, विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला.